कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले। ज्ञानेश्वर महाराज गीता महात्म्य सांगतात, त्याचा विचार आपण करतो आहोत। सर्वाधिकारैक पवित्र का म्हटलं याचा थोडासा विचार आपण करून आलो। दोन अर्थानं आपण विचार केला। साधकाला सर्व अधिकार प्राप्त करून देणारी ही गीता आहे एक, आणि सर्वांना अधिकार मोक्षाचा अधिकार देणारी ही गीता आहे। सगळ्यांना मोक्षाचा अधिकार देणारी आहे म्हणजे सर्वांना मुक्त करणारी ही गीता आहे। या अर्थाने आपण काल थोडासा त्याचा विचार केला। थोडंसं आपण नाथ महाराजांच्या नामदेवरायांच्या गीता वर्णनाच्या अभंगाकडे पाहिलं तर दोन्ही ठिकाणी दोघांनी वापरलेले काही शब्द असे की इथं गीता ही सर्वांना अधिकार देते हे सिद्ध होतं। नामदेवरायांनी चिंतन करताना आपल्याला गीतेचं महिमान सांगताना असं सांगितलं, गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे। गीता 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 असं आपण भगवद्गीता गीता गीता असं नुसतं तोंडाने म्हटलं तरी सुद्धा पाप जातं आणि मोक्ष प्राप्त होतो। कुणाला प्राप्त होतो? नामदेवरायांनी सांगितलं, गीता महिमा बोलविना वाचे बंध जीवाचे दूर होती। जीव हा शब्द वापरला, हा सामान्यत्वानं घ्यायचा शब्द आहे। जीवाचा बंध दूर होतो, याच्यामध्ये जीव म्हणण्यामध्ये कोण अपेक्षित आहे? मुमुक्षु अपेक्षित आहे का बद्ध अपेक्षित? नाही, जीव जो जीव आहे तो गीतेकडे येईल तर त्याला मोक्ष प्राप्त होईल। इतकंच नाही, गीतेचं नुसतं एक श्लोक जरी आपण वाचला, एकच तो श्लोक वाचली आणि एक श्लोक नियमान, म्हणजे एकच श्लोक रोज वाचायचा नाही, नियमानं एक वाचायचा। म्हणजे आज एक झाला, उद्या पुढचा, त्याच्या पुढचा, त्याच्या पुढचा, असं करत गीता जर आपण वाचली तर एकच तो श्लोक वाचली आणि अंती परमधामे प्राप्त होय। परमात्म स्वरूपाला अंती आपण प्राप्त होतो। अंती म्हणजे गीतेच्या अंती नाही, आपल्या अंती। गीत नाही तर 18वा अध्याय झाला की दाखवा परमधाम, असं करायचं नाही। आपल्या अंती, आपल्या शेवटी आपण परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो, हे त्याचं फल सांगितलं। नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता परमत्याचे आर्ता बोलवेना। संपूर्ण गीता जर रोज वाचली तर त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलता येत नाही, इतकं मोठं फल त्याला प्राप्त होतं, असं नामदेवरायांनी वर्णन केलंय। बाकीचा विषय गीतेचा महात्म्य म्हणून सोडा, परंतु बंध जीवाचे दूर होती, इथं वापरलेला जीव शब्द जर आपण लक्षात घेतला तर गीता सर्वांना अधिकार प्राप्त करून देते। हा नामदेवरायांनी केलेला विचार पहा। नाथ महाराजांचा अभंग या संदर्भामध्ये असा आहे, नाथ महाराज म्हणतात, गीता 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 वाचे जे म्हणती। जे या पदातून काय सांग, जे कोणी ज्यांच्या मुखाला गीतेचं नाम येतं नाही पुनरावृत्ती तया नरा, नर शब्द वापरला। नर शब्दामध्ये काय सांगायचंय? मुमुक्षु नरच आहे, बद्ध ही नरच आहे, कोणी विषयी असला तरी नरच आहे, अगदी पामर असला तरी तो नरच आहे। कोणी जरी असलं तरी तो जर नर असेल तर अशा नरांना नुसतं वाचेनी गीता गीता म्हटलं तर मोक्ष प्राप्त होतो, हे नाथ महाराजांचं म्हणणं आहे। आता ते कसं मानायचं? नर शब्द लावला, जीव शब्द लावला, वाचे जे म्हणती म्हणून सांगितलं, या सगळ्याचा विचार आपल्याला तिकडं लावता येतो। आणि गीता सर्वांना मोक्षाचा अधिकार प्राप्त करून देते, हा सिद्धांत पुन्हा एकदा संतांच्या शब्दातून आपल्याला कळून जातो। झालाय तो विषय काल, मी फक्त प्रमाण देण्याकरता म्हणून सांगितलं। ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचं महात्म्य सांगताना 3 विशेषण गीतेला दिली। पहिलं विशेषण दिलं की हे वेदाचं मूळ आहे, दुसरं विशेषण दिलं ही सर्वाधिकारैक पवित्र आहे, आणि तिसरं विशेषण दिलं ही गीता म्हणजे शास्त्र आहे। शास्त्र आहे याचा विचार काल आपण करत होतो। गीता शास्त्र हे शास्त्र काय भानगड आहे?
गीतेला शास्त्र म्हणायचं कोणत्या आधारानं म्हणायचं? शास्त्र म्हणजे नेमकं काय असतं? आपण म्हणतो शास्त्राने अमकं सांगितलंय, तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार शास्त्रेची करावी पारखी. हे शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे? शास्त्र असं काही एखादं पुस्तक आहे की बाबा आपल्याला अडचण आली की ते उघडून बघितल्यावर आपल्याला कळतं म्हणून त्याला शास्त्र म्हणा. असं झालं, काय करावं, पुस्तक उघडलं की उत्तर मिळतं, त्याला शास्त्र म्हणा. हे शास्त्र काय आहे? शास्त्र शब्दातून ज्ञानोबा नेमकं काय सांगायचंय? गीता शास्त्र असं जर म्हणायचं असेल तर गीतेमध्ये शास्त्रत्वाचं काय लक्षण आहे? शास्त्रत्वाचं काहीतरी लक्षण असलं पाहिजे. शास्त्र म्हणून जे सांगितलं गेलं त्याचं काहीतरी विचार गीतेमध्ये दिसला पाहिजे, तर मग गीता शास्त्र आपल्याला म्हणता येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी गीतेला शास्त्र म्हणल्याची आपल्याला उदाहरणं पाहता येतात. 15व्या अध्यायामध्ये साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसारो जिनेते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरीये. हे 15व्या अध्यायामध्ये गीतेचं वर्णन करताना त्याला शास्त्र म्हटलं. पुढे ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन 10व्या अध्यायाच्या आरंभाला जर आपण पाहिलं तर तैसा ब्रह्मविद्या रावो सकळ शास्त्रांचा विसवता ठावो. गीतेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही गीता म्हणजे सकळ शास्त्रांच्या विश्रांतीचं ठिकाण आहे. सगळी शास्त्र इथं विश्रांतीला येतात. कोण आहे ते? भगवद्गीता ओविया गावो ऐसे केले. ती भगवद्गीता आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं. तिथेही गीतेला शास्त्र म्हटलं. अनेक ठिकाणी म्हटलं, कालही आपण बोललो. किंवा गीतेचा विचार करताना अजून 18व्या अध्यायात येऊन गेलाय आपल्याला विषय, पण नुसतं स्मरण करून देतो. तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भानुभूषिता प्राचिया सदेशा दिशा आघविया सतेजा दिशा आघविया तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाथे शास्त्रे. बाकीच्या सर्व शास्त्रांना सनाथ करणारं शास्त्र म्हणजे ही गीता आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेला शास्त्रेश्वर म्हटलंय. नुसतं शास्त्र नाही, शास्त्राची सुद्धा ईश्वर, शास्त्रामध्येही सर्वात मोठी अशी जर कोण असेल तर ती गीता आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. अनेक ठिकाणी त्याचं वर्णन आलं. आपण महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये जिथं गीता सांगितली गेली ते सगळी गीता सांगून झाल्याच्या नंतर वैशंपायन आणि जन्मेजयाचा संवाद आहे. त्यावेळेला वैशंपायन मुनीने जन्मेजयाला व्यास महर्षींनी गीतेची काय स्तुती केली याचं चिंतन लगेच पुढच्या अध्यायामध्ये सांगितलंय. 18 अध्यायाची गीता संपली, हे झालं, यत्र योगेश्वर कृष्ण झालं, तो अध्याय संपला. आणि त्याच्या पुढच्याच अध्यायामध्ये त्या व्यास महर्षींनी गीतेची स्तुती करताना कोणते शब्द वापरले होते वगैरे याचं चिंतन तिथं सांगितलंय. आणि तिथं म्हणताना असं ते येणारच आहे, पुढे विषय तो येणारच आहे. परंतु तिथं म्हणताना व्यासांचं मत सांगताना वैशंपायनाने असं सांगितलं की बाबा व्यासांनी या गीतेची स्तुती सहज केली नाही. व्यासांनी गीता स्पष्ट केली महाभारतामध्ये, परंतु महाभारतामध्येच व्यास महर्षी गीतेची स्तुती करतात हे सामान्यत्वानं विचारात घ्यायचं नाही. गीता सुगीता कर्तव्य कि अन्याय शास्त्र संग्रहे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिश्रित हे वर्णन केल्यानंतर पुढं व्यास महर्षींनी असं सांगितलंय, सर्व शास्त्रमयी गीता, सगळ्या शास्त्रांमध्ये श्रेष्ठ शास्त्र जर कोणतं असेल तर ती गीता आहे. सर्व शास्त्रमयी गीता, सर्व देवमयो हरिही, सर्व देवांमध्ये हरी हा परमात्मा सर्वश्रेष्ठ माना. सर्व तीर्थमयी गंगा, गंगा ही सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ माना. सर्व वेदमयो मनुः, आणि मनु हा सर्व वेदांमध्ये सर्वात मोठा माना. ते शास्त्राच्या आधारानं, कर्तव्याच्या कर्माच्या आधाराने त्याचा विचार केला गेला. आणि हे सांगून झाल्यानंतर पुढं व्यास महर्षी असं म्हणतात की इथं जन्माला आल्यानंतर मोक्ष प्राप्त करून घेणं हे अगदी कठीण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मोक्षाचा विचार सांगत असताना मोक्ष सोपा म्हणून सांगितला की कठीण. मोक्ष दुराराध्य कीर होय तरी तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाये पायकू जैसा, हे देवाचं महिमान झालं. पण मोक्ष हा सुलभ नाही. मोक्ष दुराराध्य कीर होय. मोक्ष अति अवघड प्राप्त होण्याकरता आपण मागेही बोलून आलो की बाबा हा मोक्ष मिळवणं, हे ज्ञान मिळवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. क्षुरस्य धारा निशिथा दुरत्या दुर्गम पथस्तत कवयो वदंती, त्यांना जर ते अवघड वाटत असेल
तर आपल्याला अवघड आहे, कारण मायेची निवृत्ती झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळणार नाही. आणि माया निवृत्त होणं हे जगतातलं सर्वात कठीण काम आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. दुरत्यया शब्द वापरला. नारायण परो माया मंजस्तरती दुस्तराम. भागवताने दुस्तर म्हटलं मायेला. ही माया दुस्तर आहे, त्याची निवृत्ती झाल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही, गोष्ट खरी. पण व्यास महर्षी असं सांगतात की इथं जन्माला आलेल्या प्रत्येकाला मी मोक्षाचा मार्ग फार सोपा करून देतो, अवघड करणार नाही. काय करायचं? 4 गोष्टी तुम्ही तुमच्याकडे ठेवा, तुम्हाला मोक्ष सहज मिळून जाईल. 4च गोष्टी ठेवायच्या. 4 गकार आपल्याला व्यास महर्षींनी सांगितलेत. व्यास महर्षी असं म्हणतात, गीता गंगाच गायत्री गोविंदेती हृदिस्थिते चतुर्गकार संयुक्ते पुनर्जन्म न विद्यते. त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. 4 गोष्टी तुम्ही हृदयामध्ये ठेवा. काय काय ठेवा? गीता ठेवा, गंगा, गायत्री आणि गोविंद. 4 गकार तुम्ही फक्त अंतःकरणामध्ये ठेवा. 4 गकार तुम्ही अंतःकरणामध्ये ठेवा. त्याचाही विचार करत असताना महाभारताच्या टीकाकारांनी आणखीन पुढे जाऊन त्याच्यावर विचार करताना एक फार महत्वाचा विचार मांडला. या श्लोकावरचं चिंतन थोडं सांगतो, 1-2 वाक्यामध्ये, जास्त नाही. गीता, गंगा, गायत्री आणि गोविंद 4 गकार तुमच्या हृदयामध्ये ठेवा. तुम्हाला पुन्हा पुनर्जन्म नाही, जन्म मरणाचं आवर्तन भोगावं लागणार नाही, तुम्ही मुक्त व्हाल. पण हे सांगत असताना पहिलं नाव कुणाचं घेतलं? गीता गंगा च गायत्री गोविंदेती हृदिस्थिते. याच्यामध्ये गीता, गंगा, गायत्री आणि गोविंद याच्यात पहिलं नाव घेतलं गीतेचं. गीतेचं नाव पहिलं घेतलं. याचा विचार सांगताना टीकाकारांनी असं सांगितलंय की जेव्हा 4 गोष्टी सांगितल्या जातात आणि त्या जेव्हा क्रमानं मांडल्या जातात, त्यावेळेला पहिल्यांदा सांगितलेल्या चिंतनामध्ये उरलेली 3ही चिंतनं समाविष्ट असतात. 3ही चिंतनं समाविष्ट करा, त्याच्यामध्ये समाहित करून टाका. सांगितले 4, पण 4 प्रत्येक वेगळं नाही. गीता गंगाचे गायत्री गोविंदेती हृदिस्थिते. याच्यामध्ये पहिल्यांदा गीता सांगितली ना, पहिल्यांदा गीता सांगितली म्हणजे गीतेला प्राधान्य द्या. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो. आपल्याला खरेदी करायला, दिवाळीची म्हणा, लग्नाची म्हणा, खरेदी करायला बाजारात जायचंय. बाजारात जाताना आपण घरच्या लोकांना विचारतो काय काय आणायचंय. मग घरच्या लोक पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात क्षुल्लक पदार्थ सांगतील का सगळ्यात महत्वाचा सांगतील? सगळ्यात महत्वाचा. लग्नाची खरेदी करताना पहिल्यांदा काय घ्यायचं? तर पहिल्यांदा मंगळसूत्र घ्या, हेच सांगितलं जातं ना. का बाबा? कारण त्याच्यावरच बाकीचं सगळं अवलंबून आहे. बाकीच्या गोष्टी नाही घेतल्या तरी चालतात, पण मंगळसूत्र घ्यावंच लागतं. पहिलं काम काय? मंगळसूत्र घ्या. का प्राधान्यानं सांगितलं गेलं? कारण त्याच्यावर बाकीचं सगळं अवलंबून आहे म्हणून. खरेदी करायला जाताना बाबा पहिल्यांदा हे घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, हे पहिल्यांदा सांगण्यामध्ये बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नसतात असं नाही, पण ही गोष्ट प्राधान्यानं ज्या वेळेला पहिल्यांदा सांगितली जाते तेव्हा त्याचं प्राधान्य लक्षात घेऊन, त्याचं महत्व लक्षात घेऊन त्याच्या अंतर्गत बाकीच्या गोष्टींचा विचार करा. तसं इथं गीता, गंगा, गायत्री आणि गोविंद हे 4 गकार जर सांगितले असले तर याच्यामध्ये पहिल्यांदा गीता सांगितली गेली. याचा अर्थ गंगेचं पावित्र्य, गायत्रीतून प्राप्त होणारी उपासना आणि परमात्म स्वरूपता, या 3ही गोष्टी एका गीतेमध्ये ठेवा. गीतेनं काय काय प्राप्त होणार आहे? गंगेच्या स्नानानं प्राप्त होणारं पुण्य गीतेतून प्राप्त होणार. गंगा आपल्याला पुण्य प्रदान करते, गंगा आपल्याला पवित्र बनवते, अंतःकरण शुद्ध करते, शुद्ध अंतःकरण करते. गीता सुद्धा आपलं अंतःकरण शुद्ध करते. गंगेचं महात्म्य गीतेमध्ये येऊन गेलं. गायत्री आपल्याकडून उपासना करून घेते, गीता आपल्याकडून उपासना करून घेते. म्हणून संतांनी सांगितलं 1 श्लोक नियमानं वाचा. ही उपासना आहे ना. रोज 1 श्लोक नियमानं वाचा, रोज सगळी गीता नियमानं वाचा, ही झाली गीतेची उपासना. आणि शेवटी परमात्मा गोविंदेती हृदिस्थिते. परमात्मा आपल्याला कायमचा प्राप्त होतो, पुनर्जन्म त्याला प्राप्त होत नाही. जर आपण गीता नित्यनेमानं वाचली तर आपल्याला परमात्म्याची ही प्राप्ती त्याच्यानेच होते. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्टपणाने त्याचे निर्देश केलेत. मला आत्ता तोही विचार स्पष्ट म्हणजे बाकीचा सांगायचा नाही. एका गीतेच्या उल्लेखामध्ये बाकी सगळं आहे,
म्हणून सर्व शास्त्रमयी गीता याला महत्व येतं. गीता सर्व शास्त्रांमध्ये महत्वाची आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा श्रीकृष्णे गीता शास्त्र प्रकट केले असं स्पष्ट म्हटलं. आता विचार असा आहे, गीतेला शास्त्र म्हटलं ठीक आहे, पण शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे? शास्त्राची व्याख्या काय करणार? याला शास्त्र म्हणतात, त्याला शास्त्र म्हणतात. अनेक ठिकाणी वेदाला शास्त्र म्हटलेलं पाहायला सापडतं, मान्य आहे. भामतीकाराने ऋग्वेदादी वेदाला शास्त्र म्हणा असं म्हणूनच सांगितलंय आपल्याला. काही ठिकाणी शास्त्र या शब्दाचा अर्थ दर्शन, आपण बोलल्याप्रमाणे चहुवेदी जाण, साही शास्त्र कारण 18 पुराण हरिसी गाते. इथं 6 शास्त्र म्हणजे काय? 6 अस्तिक दर्शन म्हणाल का नाही? 6 अस्तिक दर्शन माना. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, ही 6 दर्शन म्हणजे 6 शास्त्र म्हणा. यालाही शास्त्र म्हणजे वेदाला शास्त्र म्हटल्या गेलं, पुराणांना शास्त्र म्हटल्या गेलं, दर्शनांना शास्त्र म्हटल्या गेलं. यांच्यामध्ये शास्त्राचं शास्त्रत्व म्हणून काय आहे? वेदाला, मनुस्मृतीला शास्त्र म्हटलं गेलं. सर्व वेदमयी मनु, महाभारत बोलतं सर्व वेदांमध्ये मनु म्हणजे काय? त्यालाही शास्त्र म्हणा. काय शास्त्राचं शास्त्रत्व काय? आपल्याला थोडा त्याच्या अनुषंगाने, शब्दाच्या अनुषंगाने विचार करताना 2 गोष्टी आपल्याला पाहता येतात. शास या धातूपासून शास्त्र शब्द सिद्ध होतो. शास्तीति शास्त्रम अशी एक शास्त्राची व्युत्पत्ती आपल्याला पाहता येते. शास्ती इति शास्त्रम म्हणजे काय? जे आपल्याला उपदेश करतं, जे काय आहे? शास या धातूचा जर विचार केला तर उपदेश करणं, सल्ला देणं, काहीतरी समजावून सांगणं, त्याच्यानंतर आज्ञा करणं, काहीतरी आज्ञाही त्याच्यामध्ये असली पाहिजे, काही शिक्षा करणं, काही समजावून सांगणं विस्तारानं, काही कळवून देणं, हे सगळं गीतेमध्ये आहे ना. मी त्याचा प्रत्येक अर्थाचा विचार आपल्याला पाहता येईल. काही वेळेला गीता अर्जुनाला उपदेश करते, काही वेळेला गीता अर्जुनाला सल्ला देते, काही वेळेला गीता अर्जुनाला आज्ञा करते. तस्माद योगी भव अर्जुन, योगी भव अर्जुन, तस्माद योगी भव. भव म्हणण्यामध्ये आज्ञा आली की नाही? आज्ञार्थक क्रियापद आलं. अर्जुना तू योगी हो, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, आज्ञा रूपामध्ये आलं. काही वेळेला गीता अर्जुनाला शिक्षा करते. शिक्षा करते म्हणजे शासन करते असं नाही, शासन करते असा अर्थ घ्यायचा नाही. गुरुजी विद्यार्थ्याला नाही आलं म्हणून शिक्षा करतात, हातावर छडी मारतात, तसं भगवंतानी अर्जुनाच्या हातावर बाणानं मारलंय असं नाही. काहीतरी शिकवणं आहे, शिकवण्यामध्ये काहीतरी नव्यानं बोध करून देणं आहे, काही वेळेला सांगणं आहे, कळवणं आहे. एवं परंपरा प्राप्त एवं राजर्षयो विदुः, हे काय आहे? हे कळवणं आहे. मागची परंपरा सांगणं म्हणजे नव्यानं सांगणं नाही, नवीन काहीतरी नाही, फक्त ते कळवून देणं. काही ठिकाणी सल्ला देणं आहे, काही ठिकाणी उपदेश करणं आहे. शास या धातूपासून हे सगळे होतात. शास्तीति शास्त्रम, याच्यामध्ये उपदेश जी करते, जी सल्ला देत, जे सल्ला देतं, जे आपल्याला काही शिकवतं, त्याला शास्त्र म्हणा. ही शास्त्राची एक व्याख्या झाली. दुसरा एक विचार आपल्याला असा सांगता येतो, नेहमी शास्त्राची व्याख्या सांगितली जाते ती कर्म संबंधानं सांगितली जाते. प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च पुंसा येनोपदिश्यते तद्धर्माश्चोपदिश्यन्ते शास्त्रम शास्त्रविदो विदुः. मोठी लोक कशाला शास्त्र म्हणतात? ही शास्त्राची अजून एक व्याख्या आपल्याला शास्त्रकारांनी सांगितली. बाबा शास्त्र कशाला म्हणायचं? अमुक एका कर्मामध्ये प्रवृत्ती व्हावी आणि अमुक एखाद्या कर्मापासून निवृत्ती व्हावी, हे आपल्याला सांगणारा जो धर्म आहे तो शास्त्र आहे. ऐका, धर्मरूपानं आम्हाला जे सांगितलं जातं तेच शास्त्र आहे. अमक्या अमक्या गोष्टीमध्ये प्रवृत्ती व्हावी आणि तमक्या तमक्या गोष्टीपासून निवृत्ती व्हावी, ही जी वचनं पुरुषांना प्रवृत्ती निवृत्ती असा धर्म सांगतात, त्याला शास्त्र म्हणा. ऐका, कारण बऱ्याच वेळेला असं घडतं की जिथं प्रवृत्त व्हायला पाहिजे तिथं माणसं प्रवृत्त होत नाही, आणि जिथं प्रवृत्त व्हायला नको तिथं काही कारणानं प्रवृत्त होतात. जिथं प्रवृत्त व्हायला पाहिजे तिथं प्रवृत्त होत नाहीत. हे सांगण्याकरता काय सांगितलं पाहिजे, आणि एखाद्या कर्मापासून त्याची निवृत्ती करायची असेल तर तिथं काय सांगितलं पाहिजे.
या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. एखाद्याला तू हे केलं पाहिजेस असं म्हणून ज्या वेळेला सांगितलं जातं तेव्हा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो, का केलं पाहिजे? एखादा एक सामान्य घरातलं उदाहरण, वडील मुलाला सांगतात चोरी करू नये. मुलगा विचारतो का करू नये? बापाजवळ ह्याचं काय उत्तर आहे हो? मुलाला सांग, शास्त्र सांगतं म्हणून. मुलगा म्हणतो शास्त्र विस्त्र मला काही माहित नाही, का करू नये हे सांगा. वडील सांगतात बाबा व्यसन करू नये. का करू नये? मला जर करायचं असेल तर मी का करू नये असं जर पोरांनी विचारलं, आणि हल्ली विचारतीलही, काही नेम नाही त्याचा. का करू नये? चोरी का करू नये बाबा? मला जर एखाद्याच्या घरी गेल्यानंतर एखादी वस्तू आवडली तर मी तिथून उचलून आणली तर बिघडलं काय? नाही बाबा असं करू नये. का करू नये सांगा ना. का करू नये ही गोष्ट बरोबर, पण त्याची कारण मीमांसा काहीतरी द्याल की नाही तुम्ही? उद्या मी तुमच्या घरी आलो, घरातलं काही उचलून नेलं, चालेल? चालेल का? पुन्हा बोलवाल काय? नाही बोलवणार. कशाला बोलवतील कोण? या म्हणणं शक्यच नाही. का मी चोरी करू नये सांगा ना. मुलाला कसं समजावून सांगणार? काही सांगता येत नाही. चोरी करण्याने शिक्षा होते, पोलीस पकडून नेतात, अमुक आहे. ते तो म्हणतो पोलीस बिलीस मला काही माहित नाही, मी लहान आहे, मी चोरी का करू नये सांगा. मग त्याला दुसऱ्या पद्धतीनं समजावून सांगावं लागतं. बाबा समजा कोणी तुझ्याकडे आलं आणि तुझं हे आवडतं खेळणं जर तुला न विचारता उचलून नेलं तर तुला चांगलं वाटेल काय? तो म्हणतो नाही नाही मी रडीन. तसंच दुसरे रडतात म्हणून दुसऱ्याच्या घरी चोरी करू नये. मुलाला सांगताना अशाच पद्धतीनं सांगाल की नाही. एखाद्या कर्मातून निवृत्ती व्हायची असेल आणि एखाद्या कर्मात प्रवृत्ती व्हायची असेल तर प्रवृत्तीसाठी फल सांगावं लागतं, ऐका, आणि निवृत्ती करता परिणाम सांगावा लागतो. फल हा परिणाम आहे का? एका अर्थानं आहे आणि एका अर्थानं नाही. परिणाम सांगणं आणि फल सांगणं याच्यामध्ये फल हा शब्द आनंदावाप्ती करता वापरला जातो बहुतांश वेळेला, आणि परिणाम हा शब्द दुःखाकरता वापरला जातो. ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत असं माणूस म्हणतो, याचं फल चांगलं मिळणार नाही असं शक्यतो वापरलं जात नाही. शक्यतो साधारणतः व्यवहारामध्ये वापरले गेलेले जे शब्द आहेत त्या दृष्टीने विचार करा आपण. कर्मातून निवृत्ती व्हायची असेल तर त्याचे परिणाम सांगा. तू जर चोरी करशील तर तुरुंगात जाशील, परिणाम आहे हा. तू जर चोरी करशील तर दुसऱ्याच्या वस्तू तुझ्या घरात येतील, हे फल आहे. पण असं फल कोणी सांगत नाही की दुसऱ्याच्या घरातल्या वस्तू आपल्या घरात याव्यात, या फलाकरता चोरी कर. नाही, तू जर चोरी करशील तर तुला पोलीस पकडून नेतील, तुरुंगात जाशील, अंततोगत्वा नरकात जाशील, नरकात गेलास तर पुन्हा तुला अशा महामानवी देह पुन्हा मिळणार नाही, हे परिणाम त्याला सांगावे लागतात. आणि काही वेळेला जर त्याला त्या क्रियेकडे प्रवृत्त व्हायचं असेल तर त्याला हे सांगावं लागतं की बाबा तुला याचं फल काय मिळेल. फल आणि परिणाम याचा अन्वय व्यतिरेक शास्त्र आपल्याला सांगतं. दोन्ही बाजूने आपण त्याचा विचार करा. मी अभ्यास का करावा बाबा असं जर एखादा मुलगा विचारत असेल तर तू नापास होऊ नये म्हणून असं नाही, मग तू वर्गात पहिला यावास म्हणून हे फल आहे. तू नापास होऊ नये म्हणून अभ्यास कर असं सांगणं कोणत्याही बापाला आपलं कर्तव्य वाटत नाही. तू महाराष्ट्रात पहिला यावास म्हणून, तुला काहीतरी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून, तुला लोकांनी तुझं कौतुक करावं म्हणून तू अभ्यास केला पाहिजेस, तू विद्यार्थ्यांमध्ये सर्वात हुशार व्हावास म्हणून तू अभ्यास केला पाहिजेस, हे फल झालं. तसं आम्हाला काही कर्माकडे प्रवृत्ती आणि काही कर्मातून निवृत्ती ही जे सांगतं त्याला शास्त्र असं म्हणा, कारण प्रवृत्ती आणि निवृत्ती आम्हाला कळत नाही अज्ञानाचा परिणाम म्हणून. ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायामध्ये चिंतन करताना ही भाषा वापरली. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या या श्लोकावरचं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांचं आपण पहा. पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती, हे जाणणे याचे राती तयाचे मन. ते सांगितलं हे आसुरी संपत्ती करता त्याचं मन जाणत नाही. पुण्याकडे प्रवृत्त व्हावं आणि पापापासून निवृत्त व्हावं, याच्यात पुण्य हे फल आहे आणि पाप हा परिणाम आहे, अशा अर्थाने घेतलं पाहिजे. पापाचा परिणाम भोगावा लागू नये म्हणून अनैतिक कर्मातली प्रवृत्ती होऊ नये, निवृत्ती झाली पाहिजे. आणि आपल्याला पुण्य फलाची प्राप्ती व्हावी याच्याकरता विशिष्ट कर्मामध्ये आपली प्रवृत्ती झाली पाहिजे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती हे सांगणारं जे शास्त्र आहे, हे सांगणारा जो धर्म आहे त्याला शास्त्र असं म्हणा.
आता ह्याच्यामध्ये अडचण अशी आहे की प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही कर्मसंबंधानं आलं. पौराणिक सिद्धांताच्या बाबतीमध्ये किंवा अन्य कुठल्या सिद्धांताच्या बाबतीमध्ये तुम्ही कर्मविपाकाच्या संबंधानं कर्मातली प्रवृत्ती निवृत्ती सांगता, बरोबर आहे. पण तुम्ही श्रौत सिद्धांत जर बघितला तर तिथं कर्माला प्राधान्य नाही ना. कर्मामध्ये प्रवृत्ती व्हावी हेच जीवनाचा हेतू आहे का एवढाच? तसं जर असतं तर आपण मीमांसक झालो असतो. कशा करता तुम्ही जन्माला आला? यज्ञ करण्याकरता असं म्हणाल. कशा करता तुम्ही जन्माला आला? चोरी न करण्याकरता. हे म्हणणं बरोबर आहे? नाही ना. श्रौत सिद्धांताचा विचार केला तर कर्मा करता म्हणून कोणी जीव जन्माला आलेला नसतो. श्रौत सिद्धांतामध्ये अमुक एक कर्म करणं हे जीवनाचं ध्येय मानलं गेलं नाही. उलट श्रौत सिद्धांताचा विचार केला तर सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते हा श्रौत सिद्धांत आहे. सगळी कर्म ज्ञानामध्ये लय पावून जातात आणि ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो हा श्रौत सिद्धांत आहे. म्हणून प्रवृत्तीश्च निवृत्तीश्च पुंसा येनोपदिश्यते हे सगळं म्हणणं हे विपाकाच्या दृष्टीने बरोबर आहे. पण म्हणून याला सर्वथैव शास्त्र म्हणता येणार नाही. मग ठीक आहे, अजून एका शास्त्राचा विचार करा. शास्त्र म्हणजे काय आहे? जसं शास धातूपासून आपल्याला शास्त्र शब्द सिद्ध करता येतो तसं दुसरा एक विचार केला तर शंस हा एक धातू आहे. तिथं सांगणं हाच अर्थ अभिप्रेत आहे. शासमध्येही सांगणं आहे, शंसमध्येही सांगणं आहे. पण शंस सांगणे या अर्थाचा जो धातू आहे त्याचा जर विचार केला तर शास्त्रत्वम हितशंसनात. शास्त्र कशाला म्हणावं? जे आपल्याला आपलं हित सांगतं त्याला शास्त्र असं म्हणा. ही व्याख्या जरा अधिक व्यापक आहे. ही व्याख्या सगळ्यांना मान्य होणारी आहे. प्रवृत्ती निवृत्ती श्रौत सिद्धांताला मान्य होणार नाही. हा, अंतःकरण शुद्धी करता म्हणून तेवढ्या पुरतं सांगायचं असेल तर कार्य शास्त्र सांगतं ते ठीक आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित. कार्य आणि अकार्य या दोन्हीचं चिंतन करणं, कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, इथपर्यंत हे चिंतन बरोबर आहे. पण करणं हा विषय जिथं संपला जातो ते आम्हाला कोण सांगणार? नुसतं करण्याकरताच माणसाचा जन्म असता तर माणसाला मोक्ष मिळालाच नसता. मोक्ष ही संकल्पनाच अस्तित्वात आली नसती. नुसतं करायचं, जन्माला यायचं, कर्म करायचं, कर्म केलं की थकला शरीर की पुन्हा मरायचं, मेल्यावर पुन्हा जन्माला यायचं कर्माच्या जोरावर, पुन्हा कर्म करायचं, पुन्हा मरायचं, संपलं. हे किती आयुष्य असं किती चालत राहणार? चालतच राहील. जर कर्मालाच प्राधान्य द्यायचं झालं तर हे असंच चालत राहील. म्हणून शंस धातूवरून शास्त्रत्वम हितशंसनात, जे आम्हाला हित सांगतं त्याला शास्त्र असं म्हणा. हित सांगणार ते शास्त्र. शासनात शंसनात शास्त्रम. पराशरांनी केलेलं चिंतन आपल्याला असं पाहता येतं. काय आहे ह्याच्यामध्ये? सांगणं आहे, पण काय सांगायचंय? काय सांगायचंय? अतिशय गुह्य असं काहीतरी सांगायचंय का? काय सांगायचं काय आहे शास्त्राला तुम्हाला? कर्म सांगायचंय, ज्ञान सांगायचंय, भक्ती सांगायची आहे, उपासना सांगायची आहे, योग सांगायचा आहे? नाही, शास्त्र हे सगळं सांगत बसत नाही. थोडा विचार करा. शास्त्राने आम्हाला सांगितलं, काय सांगितलं? आज सोमवार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे ना? याच्याकरता शास्त्र बघावं लागेल की नाही? बर, तुम्ही माणूस आहात, काय नवीन सांगितलंय? आज सोमवार आहे, नवीन सांगितलंय. याच्याकरता शास्त्र बघावं लागेल तुम्हाला. काय शास्त्र सांगतं म्हणजे काय सांगतं? याला पैसे म्हणतात, याला घड्याळ, ह्याला शास्त्र लागतं काय? शास्त्राची गरज आहे हे सांगण्याकरता? आम्ही माणूस आहोत हे सांगायला कोणत्या प्रवचनकाराची गरज आहे? बाबा चोरी करू नका, धर्मानं वागा हे सांगायला कोणत्या कीर्तनकाराची गरज आहे? सामान्यत्वानं हे सगळ्यांनाच कळत असतो, याचा विचार करायचं कारण नाही. शास्त्राने आपल्याला सांगायचं ते हित सांगायचं. शास्त्राने सांगायचं ते हित सांगायचं. मग हित म्हणजे काय? शास्त्राने हित सांगायचं म्हणजे काय सांगायचं? हित सांगायचं म्हणजे हेच पुन्हा, चोरी करू नका, दारू पिऊ नका, बिड्या ओढू नका, तंबाखू खाऊ नका, अमुक करू नका, तमुक करू नका, हे करा ते करा. ह्याच्या पलीकडे काय हित म्हणजे काय असतं? हिताचा विचार कुठं सांगितला गेला? थोडा विचार त्या संबंधामध्ये करा. शास्त्र आपल्याला हित सांगतं, बरोबर आहे. हित सांगणारं ते शास्त्र आहे, हेही बरोबर आहे.
पण अडचण ही आहे की सगळ्यांचं हित एकात आहे काय? ऐका, आता हे थोडं चिंतनाला प्रवृत्त करणारा विषय. सगळ्यांचं हित एकातच आहे का? जर जगतामध्ये पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवंपया जातव जातव नवाचारा नवावाणी मुखे मुखे हे जर मान्य आहे, तर जगतामध्ये प्रत्येकाच्या बुद्धीची मर्यादा एक का वेगळी? वेगवेगळी. प्रत्येकाला प्राप्त होणारा आनंद आणि प्रत्येकाचे आनंदाकरता केले गेलेले प्रयत्न एक का वेगळे? वेगवेगळे. प्रत्येक व्यक्तीचं कर्म एक का वेगळं? वेगळं. प्रत्येक व्यक्तीचं प्रारब्ध एक का वेगळं? वेगवेगळं. आणि याच्यावर जर आपल्या हिताचं चिंतन आपल्याला करायचं असेल तर प्रत्येकाचं हित एक का वेगळं? ऐका, आत्ता वरवर पाहताना प्रत्येकाचं हित वेगवेगळंच आहे. प्रत्येकाचं हित वेगळंच आहे. हित सांगणारं ते शास्त्र, एवढाच जर आपण शास्त्राचा विचार करणार असू तर ही व्याख्या परिपूर्ण आहे काय, एवढंच मला आपल्याला विचारायचं. हिताचा विचार सांगणं म्हणजे काय? तशा अर्थाने संत शास्त्रच होती. लोपले ज्ञान जगी हित नेणं ती कोणी, म्हणून हित सांगण्याकरता ज्ञानोबर आले. ज्ञानोबर आहे शास्त्रच आहे, तुकोबर आहे शास्त्रच आहे. कारण हित काय, शेवटी काय आहे हिताचं असं आहे. एक अजून मी तुम्हाला जाता जाता ढोबळ सांगतो. हित कळण्याकरता पहिल्यांदा 3 गोष्टी कळल्या पाहिजेत. हित कळण्याकरता 3 गोष्टी कळल्या पाहिजेत. मी ढोबळ बोलतो. काय कळलं पाहिजे, काय काय कळलं पाहिजे? हित कळण्याकरता अहित कळलं पाहिजे, हित कळण्याकरता विहित कळलं पाहिजे, आणि हित कळण्याकरता हितच कळलं पाहिजे. 3 गोष्टी लागतात. ज्याला आपलं अहित कळत नाही त्याला आपलं हित कळत नाही. माझं अहित कशात आहे हे ज्याला कळतं त्यालाच माझं हित कशात आहे हे कळत असतं. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे नि सारिखेपणे डोळ्याचे देखणे संशयो घाली, आपण दृष्टांत लावून घ्या. मी त्याचा विस्तार करू इच्छित नाही. परंतु मला माझं अहितच कळत नसेल, अमुक करणं म्हणजे अहिताचं आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझं हितही मला कळणार नाही. बर, नुसतं अहित कळालं तर हित कळतं काय? नाही. अहिताबरोबर विहित कळावं लागतं. माझ्या जीवनाच्या दृष्टीनं विहित काय आहे, योग्य काय आहे हे कळलं पाहिजे. म्हणून संतांच्या चिंतनामध्ये तुम्ही पहा, संत महात्म्यांचं वर्णन करताना हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरती आहे ना, देती सुख. संतांचं वर्णन करताना हिताहित देखती. संत आपलं नुसतं हितच बघतात नाही, आपलं अहितही बघतात. म्हणजे आपलं अहित कशानं होईल हे बघत नाहीत, आपलं हित कशात आहे हे जसं बघतात तसं आपल्या अहिताकडे आपण प्रवृत्त होऊ नये हेही संत महात्मे पाहतात. ऐका, काय ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन मी आपल्याला पुन्हा सांगतो. ज्ञानोबा बोलतात, जे मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे. कशा करता? हिताची लागावी. हितही जाणावं आणि अहितही जाणावं. कशा करता? हिता करताच जाणलं पाहिजे. हिता करताच. अहित जाणायचं तेही हिता करताच, आणि हित जाणायचं तेही हिता करताच जाणायचं. मागे आपण उदाहरण देऊन आलोय. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचा विचार सांगून झाल्यानंतर जेव्हा असुरी संपत्ती सांगायला भगवंतानी प्रारंभ केला, अर्जुन देवाला म्हणतो, देवा ज्या गावाला जायचं नाही त्याचा रस्ता सांगता कशाला? मला तुम्ही दैवी संपत्ती सांगितली हे बरोबर का? कारण मला ती संपत्ती प्राप्त करून घ्यायची आहे. पण तुम्ही मला असुरी संपत्ती सांगता कशा करता? मला असुरी संपत्तीकडे जायचंच नाही. पंढरपूरला किंवा प्रदक्षिणेला निघालेला एखादा मनुष्य नवीन असेल, त्याने जर विचारलं अहो प्रदक्षिणेला कसं जायचं किंवा मंदिराकडे कसं जायचं, एखाद्या माणसाने आपल्याला विचारलं देवळाकडे कसं जायचं, तर आपण त्याला जर सांगितलं देवळाकडे तुम्ही सरळ जा, मग उजवीकडे वळा, तिथं तुम्हाला मंदिर दिसेल, गर्दी दिसेल, तिथं मंदिर आहे. आणि एक लक्षात ठेवा, डावीकडे वळलात तर दारूचं दुकान आहे. सांगायचं काय त्याला? त्याने विचारलंय काय आपल्याला? मंदिर कुठे आहे? दारूचं दुकान सांगण्याचा हेतू काय? हेतू काय आहे? दारूचं दुकान सांगणं हे त्याला अपेक्षित नाही. मग दैवी आणि असुरी संपत्तीचा उपदेश करत असताना दैवी संपत्तीची अपेक्षा अर्जुनाला आहे हे बरोबर. अर्जुनाच्या ठिकाणी अभयम सत्व संशुद्धी निर्माण झाली पाहिजे. पण असुरी संपत्ती अर्जुनाला सांगायचं काय कारण आहे?
त्याचं कारण सांगताना भगवंतानी कारण सांगितलंय, अर्जुना तुला असुरी संपत्ती सांगितली पाहिजे. कशा करता सांगितली पाहिजे, कशा करता हे जाणली पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांनी चिंतन करताना सांगितलं, हे जरी अनुपयोगी असेल तरी ते तुला जाणावं लागेल. कशा करता जाणावं लागेल, त्याचा त्याग करायचा म्हणूनच जाणावं लागेल. त्याचा ते टाकण्याकरताच तुला ते जाणायचंय, तुला ते स्वीकारण्याकरता जाणायचं नाही. मी त्याज्य पै त्यजावया लागी जाणावे जरी अनुपयोगी, त्याज्य त्यजावया लागी जाणावे, त्याज्य अनुपयोगी तरी त्यजावया लागी जाणावे. अनुपयोगी आहे बरोबर आहे, पण ते टाकून देण्याकरता ते जाणावं लागतं. अनेक वेळेला आपण हे सांगत आलेलो आहोत. विचार करून आपण पहा, मी थोडं उलट बोलणारा माणूस, उलट्या खोपडीचा असं म्हणा पाहिजे तर थोडं उलट बोलतो. आपल्याला जे स्वीकारायचं आहे ते कदाचित थोडंसं उशिरा कळलं तरी चालेल, पण आपल्याला जे टाकायचंय ते मात्र फार लवकर कळलं पाहिजे. जे स्वीकारायचंय त्याला थोडासा उशीर झाला हरकत नाही, काही होत नाही, थोडा उशीर होईल एवढंच. पण आपल्याला ज्याचा त्याग करायचा आहे ते फार लवकर कळलं पाहिजे. हातातली तंबाखू टाकून हातात ज्ञानेश्वरी घ्यायची आहे. योग्य काय अयोग्य काय, तंबाखू अयोग्य का योग्य, अयोग्य, आणि ज्ञानेश्वरी योग्य आहे. ज्ञानेश्वरी थोडीशी उशिरा हातात आली चालेल, पण हातातली तंबाखू लवकर सुटली पाहिजे. कारण ती सुटल्याशिवाय ती ज्ञानेश्वरी हातात येऊन उपयोगाचं नाही ना. म्हणून आपण उदाहरण देताना मागे काय उदाहरण दिलं होतं की घर झाडवून वर जर आपल्याला पाहुणे येणार असतील आणि बैठक जर सजवायची असेल तर आधी गालीच्या टाकून मग झाडावं का आधी झाडून मग गालीच्या टाकावा. बरोबर आहे ना. हेच करताना तुम्ही घरी झाडू मारताच की नाही. नाही मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, तुम्ही झाडत जा, मला काही म्हणणं नाही, झाडा. परंतु क्रम काय याच्यामध्ये, कचरा काढणं आणि मग चांगलं टाकणं हाच क्रम आहे ना. म्हणजे जे टाकून द्यायचं आहे त्याला प्राधान्य द्या आणि जे सजवायचंय ते थोडंसं उशिरा केलं तरी चालेल, हरकत नाही, पण आधी तो कचरा निघून गेला पाहिजे. आसुरी संपत्ती आधी सांगितली पाहिजे होती खरं म्हणजे भगवंतानी अर्जुनाला. भगवान तसं बोलले ताई, आधी सांगितली पाहिजे, पण भगवंतानी आधी दैवी संपत्ती सांगितली. आणि आसुरी संपत्ती सांगताना जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला तेव्हा भगवान म्हणतात नाही, त्याज्य पै त्यजावया लागी जाणावे. कशा करता, जरी अनुपयोगी. कशा करता अनुपयोगी असेल तर जाणावं देवा, त्यजावया लागी जाणावे. बाबा हे टाकून द्यायचंय म्हणून तरी तुला ते कळलं पाहिजे. काय टाकून द्यायचंय हे कळलं पाहिजे. सोनं नंतर कळलं तरी चालतं, पितळ आधी कळलं पाहिजे. सोनं थोडंसं उशिरा कळलं तर फार नुकसान होत नाही, पण पितळ्यालाच सोनं म्हणून जर स्वीकारलं तर त्याच्या एवढं मोठं नुकसान नाही. आसुरी संपत्तीलाच संपत्ती म्हणून मनुष्य स्वीकारेल तर त्याच्या एवढं मोठं नुकसान नाही. दैवी संपत्ती थोडीशी उशिरा मिळाली तरी चालेल, हरकत नाही, प्रयत्नाने ती मिळेलही. याच्याकरता पहिल्यांदा काय केलं पाहिजे याचा विचार आपल्याला सांगितला गेला. मी का बोलतो आपल्याला हे सगळं, हिताचा विचार आपल्याला शास्त्रांनी सांगितला. मार्गामार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे, हिताची लागी. हिता करताच हिताहित जाणावं लागेल. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे हित उचित अनुचित मज लागी नित्य विचारावे. मला विचारा ना तुम्ही, हित काय आहे हे मला विचारा, उचित हित कोणतं, अनुचित काय आहे हे तुम्ही मला विचारा. कारण बऱ्याच वेळेला आपल्या जीवनातलं अनुचित हे आपल्या जीवनामध्ये उचिताचं रूप घेऊन येतं आणि आपल्याला ते कळत नाही. दुर्दैवाने असं होतं. बऱ्याच वेळेला अनेक उदाहरणं त्याला आपल्याला देता येतील. असतं खोटं पण खऱ्याचं रूप घेऊन आलं की माणसाला संभ्रम निर्माण होतो. जसं परवा आपण बोलून आलो, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयोनय संकाशो हृदयांनापसर्पती. महाभारताने विचार करून सांगितलं, बुद्धी जर कलुषित झालेली असेल आणि आपलं मरण जर जवळ येऊन ठेपलेलं असेल तर अनीती हीच माणसाच्या हृदयात नीती म्हणून ठाण मांडून बसते. असते अनीती पण माणसाला ती नीती वाटायला लागते. का? बुद्धी कलुषित झाली, बुद्धी फिरली की मग जे अयोग्य आहे ते सगळं योग्य वाटायला लागतं, जे जे योग्य आहे ते सगळं अयोग्य वाटायला लागतं.
अशी उदाहरणं आपल्याजवळ पुष्कळ आहेत. जे योग्य आहे ते योग्य म्हणून कळणं हा भाग वेगळा, अयोग्य ते अयोग्य म्हणून कळणं हेही पटतं. योग्य आहे ते अयोग्य म्हणून कळणं आणि अयोग्य आहे ते योग्य म्हणून कळणं हे मानवी जीवनाकरता कधीही चांगलं नाही. याच्याकरता म्हणून हित काय, उचित काय, अनुचित काय तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला ते सांगायला तयार आहे. तुकाराम महाराज बोलतात, अरे तेवढ्याच करता आम्ही इथं आलो, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं आणि खोटं याचा निवाडा करण्याकरता, कारण आम्हाला ते कळतं. भगवंतांनी सांगितलं मला कळत नाही पण त्यांना कळतं. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी. तत्वदर्शींना कळतं, मला कळत नाही का, मी सताच्या पलीकडे आहे. सत आणि असत या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे परमात्मा आहे. म्हणून भगवान म्हणतात मला कळत नाही. मग ते कळतं कुणाला? भगवंतांनी सांगितलं उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. हे कुणाला कळतं? हे मला कळतं नाही म्हटलं, हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ सतत स्वीकारिती असाही एक पाठ आहे, तत्वज्ञ संत स्वीकारिती असाही एक पाठ आहे. काय त्याच्याबद्दल मला आत्ता त्याची चर्चा करायचं, कारण तत्वज्ञ आहे तो संत नाही काय? संत काही तत्वज्ञ नसतात काय? संत तत्वज्ञ असतात, पण तत्वज्ञ सगळेच संत होतील असं नसतं. सगळेच तत्वज्ञ संत नाहीत. चार्वाक तत्वज्ञच आहे, पण संत म्हणून त्याच्या मागे जायला कोणी तयार नाही. अरे सर्व दर्शन संग्रहात पहिलं दर्शन त्याचंच आहे, प्राधान्यानं दिलंय. आता ते गीता गायत्री गंगा याच्यासारखं करू नका. पहिलं दर्शन आहे म्हणल्यानंतर तिथं विभागच केलेत. पुन्हा विभाग आहेत ना त्याच्यामध्ये विभाग आहेत. वैदिक दर्शन आणि अवैदिक दर्शनाचे विभाग आहेच आहेत ना त्याच्यात. असो, तो विषय महत्वाचा नाही. तत्वज्ञ सगळे म्हणून तत्वज्ञ संत स्वीकारी. आता ह्याच्यामध्ये सांगितलं काय, मला कळत नाही, तुम्ही त्यांना विचारा, तत्वदर्शींना विचारा. तत्वदर्शी कोण? तत्वदर्शीचा देखणा पायाळू, जो पायाळू तो तत्वदर्शी. भगवान म्हणतात खरं आणि खोटं मला कळत नाही, संतांना विचारा. तुकाराम महाराज म्हणतात ते संत आम्हीच आहेत, आम्हाला विचारा. आम्हाला मज लागी नित्य विचारावे, मला कळतं. तुका म्हणे मज कळते, चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. मला चाचणी कळते, खरं काय खोटं काय आमच्या एवढं खरं कुणालाही कळत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हित उचित अनुचित मज लागी नित्य विचारा. मी तुम्हाला सांगायला तयार आहे, तेवढ्या करताच आम्ही इथं आलो. आपलं हित, आता वेदही आम्हाला हिताचं बोलतो, संतही आम्हाला हिताचं सांगतात. वेदालाही शास्त्र म्हटल्या गेलं, संतांनाही शास्त्र म्हणता येईल. पण वेदाचं सांगणं आणि संतांचं सांगणं याच्यामध्ये जो फरक पडतो तो ज्ञानेश्वर महाराजांनी थोडंसं वेगळ्या अंगाने आपल्याला सांगितला. वेद हिताचंच बोलतो, वेद बोलतो ते अनंतो वै वेदहा, वेद अनंत बोलिला, सगळं अनंत सांगितलं. पण ज्ञानोबाराय म्हणतात जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. वेद अनंत बोलतो, पण आपलं हित आपण ओळखून त्याच्यातलं आपलं हित काय आहे तेच आपण घेतलं पाहिजे. सगळं घ्या असं वेदात म्हणता येत नाही. का? कारण वेद विहितही बोलतो, वेद निषिद्धाची जाणीव करून देतो. मग वेदाने निषिद्धता सांगितली म्हणून वेदात आली म्हणून निषिद्धता घ्यायची काय? नाही ना. वेदाने आसुरी संपत्तीचा विचार केला, वेदात आला म्हणून घ्यायचं काय? वेद प्रामाण्य आहेत, वेद आपल्याला चांगलं सांगतात, हिताचं सांगतात, म्हणून वेदात आलेलं सगळंच ग्रहण करा. नाही, वेदात आलेलं सगळं नाही ग्रहण करायचं. आपल्या हिताचं आहे तेवढंच घ्यायचं. आपल्या हिताचं आहे म्हणजे कोणत्या हिताचं? लौकिक हिताचं नाही. आपल्या मोक्षाच्या हिताकरता जे संयुक्तिक आहे, आपल्याला जे अधिकार संपन्नतेने वाटतं घ्यावं म्हणून तेच घ्यायचं. सगळं घ्यायला शास्त्र परवानगी देत नाही. म्हणून शंस आणि शास या दोन्ही धातूवरून आपल्याला शास्त्राचं चिंतन करता येतं. अजून एक थोडासा विचार आपल्याला करता येतो. हित सांगणारं जर शास्त्र असेल तर कशाला शास्त्र म्हणावं? मी अजून परवाही आपण बोललो, पण एक खुलासा म्हणून फक्त करून जातो. हित सांगणारं कोण आहे? फक्त वेदच हित सांगतो काय? नाही ना. स्मृती हित सांगतेच की नाही? सांगते. पुराण हित सांगतात की नाही? सांगतात. शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकायचं कशा करता? हिताकरताच ऐकायचंय ना. तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकायचं कशा करता? हिताकरताच ना. त्याच्यातून काहीतरी घेता यावं म्हणूनच ऐकायचं ना.
थोरा मोठ्यांची चरित्र इतिहास आम्ही बघायचे हिता करता, पुराण बघायची हिता करता, हे सगळे हितच सांगणार आहेत. पण एवढेच हित सांगणार आहेत असं नाही. थोडस पुढे जाऊन विचार केलं तर कालिदासानी म्हटल्याप्रमाणे सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः, इथं संतांचं अंतःकरण ते सुद्धा योग्य मार्गदर्शन करतं. म्हणून कालिदासानी आपल्याला सांगितलं संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम सताम अंतःकरणम प्रवृत्तयः. संतांचं अंतःकरण आपल्याला आपल्या संदेहामध्ये जे मार्गदर्शन करेल ते कदाचित वेदात नसेल, ते कदाचित स्मृतीमध्ये स्पष्ट रूपानं आलेलं नसेल, कदाचित पुराणाने स्पष्टार्थानं त्याचा उल्लेख केला नसेल. अशी एखादी घटना, असा एखादा प्रश्न आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला, काय करावं कळेना. वेदाला विचारलं, वेदाचं काही सांगितलेलं कळलं नाही बाबा. महाभारताने केलेला विचार हाय. कुठल्या ऋषी मुनींना जाऊन स्मृती ग्रंथ बघावेत तर स्मृतींमध्ये काही विरोध दिसून येतो. तर्क चालवावा तर प्रत्येकाचा तर्क वेगळाच चालतो. माझ्या तर्कानं मला जे पटेल, ज्याला माझ्यापेक्षा चांगली बुद्धी आहे त्याचा तर्क माझ्यापेक्षा वेगळा चालेल की नाही, त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी असलेल्याचा तर्क त्याच्यापेक्षा वेगळा चालेल. मग सगळ्यात शेवटी काय करावं? संतांना विचारा बाबा. तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः स पंथः. महाभारताने विचार सांगितला, महाजनो येन गतः, महाजन ज्या मार्गाने गेले, संत महात्मे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, न कळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो, फलाची प्राप्ती झाली याच्यातून. संतांचं अंतःकरण, संतांनी दाखवलेला मार्ग, अर्थात संत मार्ग दाखवतात म्हणजे तो तर्काधिष्ठितच असतो. संत मार्ग दाखवतात म्हणजे ऋषी मुनींनी सांगितलेलाच असतो. संत मार्ग दाखवतात म्हणजे वेदांनी दाखवलेलाच असतो. पण तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न, त्या विभिन्न श्रुतीतून समानता कशी काढायची हे संतांना कळतं. म्हणून महाजनो येन गतः स पंथा हा विचार आपल्याला सांगण्यात आला. अशा पद्धतीनं संतांचं अंतःकरण आम्हाला आमचं हित सांगतं. एवढ्यावर शास्त्राचं व्यापकत्व थांबत नाही. मला अजून पुढे बोलायचंय. संत हा शब्द बाजूला ठेवा ना. संतांचं अंतःकरण तर आपल्या हिताचं आपल्याला सांगेलच, सोडून द्या. प्रमाणम अंतःकरण प्रवृत्त्या सताम, ठीक आहे, सोडून द्या, सताम काढून टाका. संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः, याच्यात अंतःकरण कुणाचं काही नाही, आपलं स्वतःचं घेतलं तरी चालतं. एखादं कर्म, एखादा प्रश्न असा निर्माण झाला की काय करावं काय करू नये. वेदाला विचारलं, वेदाचं कळलं नाही. धर्माला विचारलं, गुह्य तत्व आहेत. ऋषी मुनींना स्मृतींना विचारलं, भिन्न भिन्न मतं येतात, तर्क चालत नाही. संतांच्या जीवनातही असं उदाहरण दिसत नाही त्यांच्या मागे जावं म्हटलं तर. मग आता काय करावं? काही करू नये. आपल्या प्रामाणिक मनाला विचारावं की मी काय करू. पण प्रामाणिक, प्रामाणिक महत्वाचं. आपल्या स्वतःच्या निर्मल मनाला विचारावं की मला प्रांजळपणानं सांग बाबा, मी खरंच काय करू, काय करू सांग. सांग म्हणल्यानंतर आपलं अंतःकरण, प्रामाणिक अंतःकरण ज्या बाजूनं कौल देईल ते करावं. ते शास्त्रच आहे, त्याला शास्त्रच म्हणतात. कारण आपलं प्रामाणिक अंतःकरण आपल्याला कधीही गैरमार्गाचा उपदेश करणार नाही. संस्काराने मलिन झालेलं, संगतीनं मलिन झालेलं, आणखीन काही कारणानं मलिन झालेलं, दुष्कृत्यानं मलिन झालेलं, पापाच्या विचारानं मलिन झालेलं, गतजन्मातल्या कर्मविपाकानं मलिन झालेलं अंतःकरण असेल तर ते चांगलं सांगणार नाही. पण मनुष्य कितीही दुष्ट असला तरी त्याच्या ठिकाणी त्याचं म्हणून एक प्रामाणिक अंतःकरण असतंच असतं. नसतं असं आपण कधीच म्हणू शकत नाही. तो किती दुष्ट असू देत, कितीही दुष्ट असू देत, त्याच्या ठिकाणी म्हणून त्याचं एक प्रामाणिक अंतःकरण असतंच असतं. हे आपल्याला नाकारता येणार नाही. रावण असो, कंस असो, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू असो, कोणी असोत, स्वर्गाची सत्ता बळकवून बसलेला राजा बळीराजा, त्याचं मत विचारात घेतलं तर त्यालाही एक प्रामाणिक अंतःकरण आहे. आणि आपल्या स्वतःला
अगदी व्यसनाधीन झालेला एखादा मनुष्य, दारू पिणारा, कायम दारूच्या नशेत असणारा एखादा मनुष्य, त्याला सुद्धा खरं म्हणजे एक प्रामाणिक अंतःकरण असतंच. म्हणून किती दारूमध्ये तो झिंगत असू दे, तो हेच म्हणत असतो, दारू पिऊ नये. आता दारू पिऊनच तो हे सांगतो हा भाग वेगळा, पण तरी सुद्धा त्याला असं वाटतं. माझ्यावर एकदा प्रसंग आला होता, प्यायचा नाही अशा लोकांना भेटायचा. आज एका गावी कीर्तनाला गेलो, तिथं दारू पिणारे कसे असतात हुशार ते सांगतो. कीर्तनाला गेलो, काय एक बाई तिथं भेटल्या. सांगितलं मला मी चातुर्मासात राहत होते. म्हटलं बरं, मी ओळखलं आपल्याला. आलात तुम्ही आमच्या गावी, आनंद वाटला. म्हटलं हो, आम्हालाही आनंद वाटला. चातुर्मासातले श्रोते कुठेही भेटले तरी आनंदच होतो, आनंद वाटला. त्यानं काय म्हणणं काय, ती बाई म्हणाली काही नाही, थोडंसं घरी आलात तर बरं होईल. मी म्हटलं आता वेळ नाही, कीर्तन झालं की मला लगेच निघायचंय, पुढे कार्यक्रम आहेत, अजून काही लांब जायचंय. आता नाही तुम्ही या, काही करा. म्हटलं काय, कशा करता? ते म्हणाली काही नाही, माझा नवरा फार दारू पितो. तेव्हा माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही 1-2 मिनिटं येऊन नवऱ्याला समजावून सांगितलं. आम्ही तर समजावून सांगतो, रडणं झालं, भेकणं झालं, काय कारलंय शेवटी, तुपात घोळलं काय, साखरेत घोळलं काय, काही केलं काय, शेवटी आतून चव कडूच. तसं काही लोक तसे कडूच असतात. कसंही करा त्यांच्या बाबतीत, काही करा. ती म्हणाली महाराज माझं रडून झालंय, त्याच्या पाया पडून झालंय, त्याला शपथा घालून झाल्या आहेत, त्याचं सगळं चिडून झालं, सगळं झालं. त्या दारूच्या नशेपोटी महाराज पैसे राहत नाहीत, मुलांची शिक्षण होत नाहीत, घरातल्या वस्तू नेऊन बाजारात विकतो, दारू पिऊन येतो. तुम्ही एकदा घरी येऊन त्याला समजावून सांगा. मी म्हटलं ठीक आहे, कीर्तनाच्या आधी थोडा वेळ आहे, 15-20 मिनिट मी घरी येईन. ते भेटले. आता मी ज्या वेळेला येईन त्या वेळेला ते पाहिजेत ना घरी. म्हटलं ती म्हणाली मी बघते, मी करते सगळी व्यवस्था. म्हटलं ठीक आहे. कीर्तनाच्या आधी 15 मिनिट घरी गेलो. मी ज्याच्या करता घरी गेलो ते घरी नव्हतेच. आता ते कुठे गेलेत हे वेगळं सांगायचं कारणच नव्हतं. संध्याकाळच्या वेळी कुठं जाणार, ते त्यांच्या इच्छित स्थळी तिथं गेलेले. मी म्हटलं मग आता काय उपयोग आहे, मी तुमच्याजवळ निरोप देण्यात काही तात्पर्य नाही, माझं काही तुम्हाला सांगणं हा काही माझा हेतू नाही. ते म्हणाली हो महाराज, माझंच नशीब असं फुटकं, मी तुम्हाला आग्रह करून घरी बोलवलं आणि यांना समजा हेच घरी गेले, घरी नाहीत, मी आता काय करू. ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, तुम्ही आलात पुष्कळ, मला बरं वाटलं, हरकत नाही, या तुम्ही. म्हणून मी तिथून निघणार एवढ्यात ते रस्त्याचं मोजमाप घेतच आले. इकडून एकदा इकडं, इकडून एकदा तिकडं, चालेल. डुलत आले. घरात आल्याबरोबर तिने सांगितलं त्यांच्या बायकोने, अहो काय तुमची अवस्था, मी महाराजांना बोलवलंय, बघा समोर महाराज बसलेत म्हणलं की तो सावध झाला. हातच जोडले त्याने. म्हणलं जय हरी. बसवलं. कशा करता हे सगळं करता, काय मिळतं ह्याच्याने? काही बोलला नाही. कदाचित पूर्ण चढली नसेल, पण काही बोलला नाही. बिचारा शांत. बायको रडायला लागली, बघा ना महाराज काय घराची अवस्था झाली, काय वैभव होतं आमच्याकडे, किती श्रीमंती होती, यांच्या या व्यसनापायी काय राहिलं. मी त्याला म्हटलं एवढं बायको रडते, मुलं रडतात, मुलांची शिक्षण अर्धवट, काय हे पैसे देऊन बुद्धी विकणं, याला काय अर्थ आहे? कशा करता हे? तुमच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम, तुमच्या संपत्तीवर त्याचा परिणाम, घरादारावर परिणाम, घरातल्या लोकांच्या प्रकृतीवर परिणाम. कोण तुम्हाला चांगलं म्हणतं? गावात लोक जवळ करत नाहीत. तुमच्यामुळे तुमचं एवढं कुटुंबियांनी पूर्वजांनी कमावलेलं नाव सगळं धुळीला मिळालं. हे करता कशा करता बरं? हे करून असं काय मिळतं तुम्हाला? कशा करता? हे चांगलं नाही, असं करत जाऊ नका. हे करणं, आता आपण ह्याच्या पलीकडे काय सांगणार हो त्यांना? करत जाऊ नका बाबा असं. बायकोकडे बघा, मुलांकडे बघा, चांगलं जीवन जगा, रोज हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरी वाचा, म्हणजे तुम्हाला मग काहीतरी दुसरीकडे लक्ष तुमचं जाईल. ती वेळ आली की, ती तलफ आली की तुम्हाला सुधरत नाही, ऐकत नाही. मित्र जे आहेत त्यांचे नाद सोडून द्या, वारकऱ्यांचा नादाला लागा, कुठेतरी त्यांच्या बरोबर फिरा. ती जिथं जातील कीर्तनाला तिथं जात जा त्यांच्या बरोबर. कशासाठी हे सगळं करता? तो काय भावना विवश झाला माहित नाही, रडला.
मलाही बरं वाटलं. चला ठीक आहे, ऐकून घेतलं हे काही कमी नाही, बरं वाटलं मला. मी म्हटलं करत जा, असं करत जाऊ नका, आता लगेच कीर्तन आहे, तुम्ही कीर्तनाला चला माझ्या बरोबर. नाही नंतर या तुम्ही. काय बोलला नाही, शांत राहिला, रडला थोडासा, माझ्या पायावर डोकंच ठेवलं. मलाही बरं वाटलं. त्याला हरकत नाही. आपल्या 2 शब्दांनी जर एखाद्या माणसाचं जीवन चांगलं होत असेल, का खर्च करू नयेत आपले 2 शब्द? सांगा. आपल्याला काय बाहेरून विकत आणायचं नाही, काही नाही. जो चांगला विचार आहे तो देणं आपलं काम आहे. 2 शब्द खर्च केले आणि त्याचं जीवन जर सुधारून जात असेल, का बोलू नये? मलाही बरं वाटलं. चांगले वागत जावं. तो म्हणाला बस महाराज उद्यापासून बंद. तो म्हटलं उद्यापासून? मी म्हटलं उद्यापासून खरंच बंद? खरंच बंद. उद्यापासून बंद म्हणजे बंद. त्या बाईलाही बरं वाटलं. ते म्हणाली बघा महाराज, ह्याच्याकरता मी तुम्हाला आग्रह करत होते. शेवटी ज्याचं त्यानेच करावं लागतं, कान सोनारानेच टोचावे लागतात. तुमचे शब्द आहेत, तुम्हाला काय ज्ञानेश्वरी सांगितल्यामुळं तुमच्या शब्दाचा परिणाम झाला, अमुक झालं. मी म्हटलं ठीक आहे, झालं ना, आता माझी स्तुती करण्यात वेळ वाया घालवायचं कारण नाही. झालं ना, बंद म्हणतात, तुमच्या समोर शब्द दिला. ती म्हणाली महाराज पण पुन्हा एकदा त्यांच्याकडून तुम्ही शब्द घ्याच. मी म्हणालो खरंच ना, उद्यापासून बंद. बायकोची शपथ घेता? त्याने बायकोच्या डोक्यावरच हात ठेवला. हे बघा, हिची शपथ घेऊन सांगतो महाराज उद्यापासून बंद. नाही, माझी शपथ घेतो स्वतःची, माझी शपथ घेतो, पण उद्यापासून पोरांची शपथ घेतो, उद्यापासून बंद म्हणजे बंद. बाईलाही बरं वाटलं. मी म्हटलं झालं काम, आता मी निघू? ते म्हणाली निघा महाराज, कीर्तनाची वेळ झाली, आमचं काही म्हणणं नाही, निघा तुम्ही. पण पुन्हा एकदा जाताना हलवून खुंट, एकदा पुन्हा बळकट करा. ते एकदा विचारा त्यांना, खरंच दारू बंद ना? मी त्यांना पुन्हा निघताना दारात विचारलं उद्यापासून बंद ना? तो म्हणाला खरंच महाराज, मी शपथ घेतली तुमच्या समोर, पांडुरंगाची शपथ घेतो मी, उद्यापासून खरंच बंद. मी बाहेर निघणार एवढ्यात त्या बाईला काय वाटलं देव जाणे. ती म्हणाली महाराज यांनी आतापर्यंत असा शब्द पुष्कळदा दिलाय, उद्यापासून बंद. तुम्ही नीट एकदा खात्री जतावून विचारा. मग मी त्यांना थोडंसं रागातच विचारलं, म्हटलं उद्यापासून बंद बंद 100दा म्हणता, खरंच उद्या काय बंद? तो म्हणाला उद्यापासून तुमच्यासारख्या महाराज लोकांना घरात घेणंच बंद. आता काय, आता तुमच्या सारख्यांना मी बायकोची शपथ घेतली, आता जर तुम्ही घरात आलात तर बायको मरल. दारू पिणारा मनुष्य, विचार करा ना आपण, किती वाईट आहे. पण त्याला जर तुम्ही एकांतात विचारलं की दारू पिणं चांगलं असतं का वाईट असतं, तर तो काय उत्तर देईल? तो वाईटच म्हणेल, तो कधी चांगलं म्हणणार नाही. कितीही अट्टल चोर असेल तरी तुम्ही त्याला विचारा चोरी करणं योग्य की अयोग्य, तो अयोग्यच म्हणेल. कोणताही चोर चोरी करणं योग्य आहे म्हणणार नाही. परिस्थिती आली म्हणून चोरी करतो, अमुक आहे तमुक आहे, कारण लाख असतील, मला कर्तव्य नाही त्याच्याशी. परंतु कोणत्याही माणसाजवळ, तो सज्जन असो अथवा दुर्जन असो, एक प्रामाणिक अंतःकरण असतंच, हे मला आपल्याला सांगायचं. एक प्रामाणिक अंतःकरण असतं. त्या अंतःकरणाचा कौल जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला ग्रंथ बघायची गरज नाही. आपलं प्रामाणिक अंतःकरणच आपल्याला सन्मार्गावर ठेवत असतं. आपली प्रामाणिक बुद्धीच आपल्याला सन्मार्गावर ठेवत असते. आम्हाला अडचण आली म्हणून काढून पाहिलं, कर्ज घ्यावं की न घ्यावं, अडचण निर्माण झाली, आपल्या प्रामाणिक मनाला विचारा ना. प्रामाणिक अंतःकरण हेच सांगेल, कर्ज काढून सुखाचे दिवस बघण्यापेक्षा कर्ज न काढता 4 दिवस दुःखात काढ, हेच चांगलंय. सांगेल का नाही आपलं मन? नको बाबा, दुसऱ्याची अशी हे स्वीकारू नको, बांधिलकी स्वीकारू नको, पारतंत्र्यात जाऊ नको, म्हणेलच की नाही? निर्लज्जपणानं कर्ज काढणारी माणसं वेगळी असतात, पण त्यांना सुद्धा रात्री झोपताना हे जाणवतच असतं की आपण करतो ते काम चांगलं नाही. भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात आहे की कितीही भ्रष्ट असणारा मनुष्य रात्री जेव्हा अंथरुणावर अंग टाकतो तेव्हा त्याचंच मन त्याला सांगत असतं, आज इतके मिळवलेस ना, हे चांगल्या मार्गाने मिळाले नाहीत बरं का. त्याचं मन त्याला सूचना देत असतं. हे मन काय आहे? हे प्रामाणिक अंतःकरण आहे ना, हेच शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे दुसरं काही नाही. आपल्या हिताचा उपदेश करणारं जे असतं त्याला जर शास्त्र म्हणायचं असेल तर वेदापासून, परमात्म्यापासून ते आपल्या प्रामाणिक अंतःकरणापर्यंत ही सगळी शास्त्रच आहे. आणि या सर्व शास्त्रांचा राजा जर कोण असेल तर ही गीता आहे. गीता सर्व शास्त्रांमध्ये
म्हणून शास्त्राचा विचार करताना या दोन अंगानं विचार करा. अजून एका अर्थानं शास्त्राचा विचार करताना आपल्याला चिंतन असं सांगितलंय, शास्त्रम मोक्ष विचारकम. शास्त्र म्हणजे काय आहे? मोक्षाचा विचार सांगणारं जे आहे त्याला शास्त्र असं म्हणा. मोक्षाचा विचार सांगणारं म्हणजे आपलं अत्यंतिक हित सांगणारं जे आहे ते शास्त्र आहे. हित कशाला म्हणावं? हित ते करावे देवाचे चिंतन, ते सांगणारं हेच शास्त्र आहे. हित तेच एक रामकंठीर आहे, तेच शास्त्र आहे. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, तेच शास्त्र आहे. काय दूर ठेवा, काय कंठामध्ये धारण करा, हे सांगणारच शास्त्र आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये हिताचा विचार आपण वेगवेगळ्या अंगाने पाहतो. आपल्याला मोक्ष सांगणारं जे आहे ते शास्त्र. म्हणून मोक्षाचा विचार ज्या ब्रह्मसूत्रामध्ये आला त्याला शास्त्र म्हटलं. शास्त्रम शारीर मीमांसा देवस्तु परमेश्वर आचार्या शंकराचार्या संतु जन्मनी जन्मनी आहे ना हे विधान. शंकराचार्यांचं चिंतन तो विषय नंतर आहे, आचार्यांचं चिंतन सोडा आता. पण शास्त्र म्हणजे काय? शास्त्रम शारीर मीमांसा. शारीर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्राचं भाष्य आचार्यांनी केलेलं हे शास्त्र आहे. का? कारण त्याच्यातून आपल्याला मोक्षाची जाणीव होते, आपल्या स्वस्वरूपाची जाणीव आपल्याला होते. या जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण कोण आहे? जीवाचं मूळ स्वरूप काय आहे? दिसणाऱ्या दृश्य जगताची संगती कोणत्या अर्थानं लावायची? आणि याच्यात सगळ्यातून अंततोगत्वा दिसणाऱ्या जगाचं अधिष्ठान, स्वतःच्या जीवदशेचं अधिष्ठान आणि परमात्म तत्व याचं ऐक्य म्हणजेच मोक्ष आहे. हे चिंतन सांगणारं जे आहे त्याला शास्त्र असं म्हणता येतं. शास्त्र म्हणजे मोक्ष विचार, याला शास्त्र म्हणा. शास्त्राचा आणखीन एक चिंतन. अजून एका अंगाने विचार सांगताना शास्त्राची व्याख्या, लक्षण सांगताना असं सांगितलंय, अनधिगत अबाधित असंदिग्धार्थ बोधकम वाक्यम शास्त्रम. शास्त्र म्हणजे काय? अनधिगत अबाधित असंदिग्ध अशा पद्धतीचा अर्थ आम्हाला समजावून सांगणारं जे आहे त्याला शास्त्र असं म्हणा. अनधिगत आपल्याला आत्तापर्यंत न कळालेलं, अबाधित म्हणजे नित्य, आणि असंदिग्ध याचा अर्थ निश्चयात्मक. अप्राप्त असलेलं कळवून देणं ते शास्त्राचंच काम आहे. परमात्मा आम्हाला माहिती नाही, तो परमात्मा आम्हाला ज्याने जाणवून दिला ते शास्त्र. मग ते संत असोत, मग ते शब्द असोत, मग तो वेद असो अथवा ते काही असो, परमात्म्याकडे प्रवृत्ती आमची करून देणारं शास्त्र, तसं परमात्म्याबद्दल निसंदिग्धतेनं बोलणारं शास्त्र असतं. हा परमात्मा आहे का नाही अशी संदिग्धता आली, असा संशय आला तर शास्त्र नाही. नाही आम्ही सांगतो हेच परमतत्व आहे असं सांगणारं जे असतं त्याला शास्त्र म्हणा. आत्तापर्यंत आम्हाला जे कळलं नाही, आत्तापर्यंत ज्याची आम्हाला अनुभूती आली नाही, ते अनुभूतीला आणून देणारं. आणि कसं असलं पाहिजे? अबाधित, त्याचा बाध नाही झाला पाहिजे. नाहीतर एक वाक्य आम्ही ऐकलं परमात्मा असा असा आहे, आणि दुसरं वाक्य आम्ही त्याच ग्रंथामध्ये वाचलं परमात्मा तसा नसून असा असा आहे. ह्याला काय झालं? नंतरच्या आलेल्या वाक्यानी पहिल्या वाक्याचा जर बाध केला असेल तर त्याला शास्त्र म्हणता येत नाही. शास्त्र ते असतं ज्याचा बाध होत नाही, ज्याचं कोणी निराकरण करू शकत नाही, ज्याच्या विरोधी प्रमाण सापडलं तरी त्या विरोधाचा बाध होतो, पण त्या वाक्याचा बाध होत नाही. वेदाचं वाक्य आपण प्रामाण्याची चर्चा करताना श्रुतीचं प्रामाण्य सर्वश्रेष्ठ मानतो, त्याच्या पुढे पुराणाचं प्रामाण्य आलं, श्रुती बाधित होत नाही. स्मृतीचं प्रामाण्य तद्विरोधी गेलं, श्रुती बाधित होत नाही. इतिहासाचं प्रामाण्य श्रुती विरोधी गेलं, श्रुती बाधित होत नाही. आपला अनुभव जरी श्रुतीच्या विरोधी गेला तरी श्रुती बाधित होत नाही, आपला अनुभव बाधित होत असतो. मला असं वाटलं, मला असा अनुभव आला, पण श्रुतीने जर तद्विरुद्ध सांगितलं असेल तर मी माझ्या अनुभवावर विश्वास ठेवायचा नाही, पण श्रुतीवर विश्वास ठेवायचा. आचार्यांचं चिंतन आपण नेहमी सांगतो. आचार्याने सांगितलंय अग्नी उष्ण असतो हे बरोबर आहे, परंतु उद्या जर मला वेदाने सांगितलं अग्नी शीत आहे तर मी म्हणेन अग्नी शीत आहे. अग्नी उष्ण आहे हा माझा अनुभव आहे, पण वेदाने जर अग्नी शीत आहे म्हणून सांगितलं तर मी माझा अनुभव बाजूला ठेवीन, पण वेद सांगतो त्याला प्रमाण म्हणेन.
आपला अनुभव, कोणी स्मृतीपासून ते स्वानुभवापर्यंत कोणत्याही प्रमाणानं जे बाधित होत नाही तेच शास्त्र असतं. नव्यानं जाणीव करून दे, अप्राप्ताची प्राप्ती करून देणारं, अप्राप्त वत वना काही म्हणा ती संगती कशी लावा, आतापर्यंत ज्याची जाणीव झाली नाही ती जाणवून देणारं, ज्याचा कशानेही बाध होत नाही असं अबाधित आणि निस्संदिग्ध म्हणजे निश्चयात्मक जे बोलतं, अशी जी वाक्य असतात तीच शास्त्र असतात. असं शास्त्राचा आणखीन एक विचार आपल्याला पाहता येतो. ज्ञानोबा बोलतात, श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले. आता गीता ही आपल्याला अनधिगत कसं प्राप्त करून देते, गीता ही अबाधित कशी आहे, आणि गीता आपल्याला जे देते निश्चयात्मक कसं आहे, गीता आपल्याला जे देते ते हितावह कसं आहे, याचा विचार झाला की गीतेच्या ठिकाणचं शास्त्रत्व आपल्याला लक्षात येतं. हे गीता कसं काय आपल्याला हिताचा विचार सांगते, आणि गीतेचे विचार अबाधित कसे आहेत, अनधिगत कसं आहे आणि निस्संदिग्ध कसं आहे, याचा थोडा एकेका प्रमाणानं का होईना थोडासा विचार करायचा आहे. तो विचार उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.